नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच बातमी ठाण्यातून. ठाण्यामध्ये मद्रास चाळीतील पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा भाग कोसळलाय. यामध्ये 12 वर्षीय जय जयस्वाल या लहान मुलाचा मृत्यू झालेला आहे. आणखी 2 जण जखमी आहेत. या जखमींवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. ठाण्यातील आझादनगर परिसरातील ही घटना आहे. जे घरमालक आहेत ते स्वतःच्या घराचं काही रिपेअरिंगचं काम करत होते आणि त्याच्यामुळे जो भाडुत्री आहे त्याच्या घरावरती तो स्लॅब पडला आणि त्याच्यात एका मुलाचा दुर्दैवी अंत झाला. 12 वर्षाचा तो मुलगा आहे आणि निष्पाप मुलाचा त्याच्यामध्ये बळी गेला. आई आणि एक छोटा मुलगा हॉस्पिटलला ऍडमिट आहे आणि वडील मला असं वाटतं कामाला होते. आणि आता तो मलबा आपण सगळा काढलेला आहे आणि जे हँगिंग सगळं त्यांचं अँगल वगैरे होतं ते कटिंग करण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्या सोबत जोडलेले आहेत. कुणाल, घर मालक घराचं काम करत असताना ही दुर्घटना घडलेली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झालाय. घर मालकावर काही कारवाई केली आहे? जगदीश, एकंदरीत पाहायचं झालं तर मागील अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस ठाण्यामध्ये सुरू आहे आणि या सगळ्यामध्ये झाडं पडण्याच्या घटना तर होत्याच. मात्र आज गॅलरी कोसळून एका लहान मुलाचा म्हणजे 12 वर्षीय एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ठाण्यामधील आझादनगरमध्ये घडलेली आहे. या ठिकाणी आता मलबा जो काही खाली पडलेला होता तो साफ करण्यात आलेला आहे. मात्र आता पुढील चौकशी जी आहे ती ठाणे महापालिका अधिकारी यांच्या मार्फत करण्यात येते. एकंदरीतच त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन असेल, त्याचप्रमाणे TDRF असेल, या सगळ्या जवानांनी सर्वांना बाहेर काढण्यात आलेला आहे. आता त्यांच्यावरती उपचार सुरू आहे. मात्र उपचारादरम्यान एका लहान मुलाचा मृत्यू झालेला आहे आणि आता या सगळ्याची चौकशी महापालिकेकडून करण्यात येईल. जगदीश, धन्यवाद कुणाल दिलेल्या माहितीबद्दल.